दोन उंदरांसाठी मोदींनी घर जाळलं, नोटाबंदीचा निर्णय फसल्यास देश खड्ड्यात जाईल अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली। नोटाबंदीवरून राज ठाकरे हे आक्रमक झाल्याचं दिसतंय। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे। दोन उंदरांसाठी मोदींनी घर जाळल्याचं त्यांनी म्हटलंय। तर नोटाबंदीचा निर्णय फसल्यास देश खड्ड्यात जाईल अशी टीका देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। मोदी सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा या चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। मात्र काळा पैशावाल्यांवर धाडी का टाकल्या जात नाहीत असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारीजी। भांडारीजी, नोटाबंदीचा निर्णय फसल्यास देश खड्ड्यात जाईल अशी टीका राज ठाकरे यांनी केली, काय प्रतिक्रिया आहे तुमची? कधीतरी झोपेतून अचानक जागे झालेले नेते अशा तऱ्हेच्या प्रतिक्रिया अधूनमधून देत असतात आणि पुन्हा एकदा ही प्रतिक्रिया दिली, प्रसारमाध्यमांनी त्यांना पुरेशी प्रसिद्धी दिली की पुन्हा ते आपापल्या कोशामध्ये निघून जातात। त्यामुळे या प्रतिक्रियेला किती महत्त्व द्यायचं हा खरा विचार केला पाहिजे। त्यांनी ज्या पद्धतीची उथळ विधानं केलेली आहेत, त्यांनी गेल्या 10 दिवस या देशामध्ये काय चाललंय याची नीट माहिती घेतली असती, लोकांमध्ये वावरले असते तर त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनाच मिळाली असती। अनेक ठिकाणी धाडी घातल्या गेल्या, ज्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांनी या संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती धाडी घातल्या गेल्या। करोडो रुपयांची अवैध संपत्ती या काळामध्ये जप्त केली गेली। या सगळ्या बातम्या वर्तमानपत्रांमधून, प्रसारमाध्यमांमधून येत आहेत, पण त्या न बघता उचलली जीभ लाली टाळायला या पद्धतीची बोलण्याची सवय लागलेली, त्याला कोणी काय करू शकत नाही। माधव भांडारीजी, एकंदरीत ही नोटा बदलण्याची प्रक्रिया आहे। कधी पहिला 4000 रुपये बदलून मिळत होते, मात्र आता 2000 रुपये बदलून मिळत आहेत। मात्र ही एकंदरीत प्रक्रिया आहे आणि त्यात रोज होणारे बदल यावर देखील राज ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, काय सांगाल? सांगितलं मी सुरुवातीला सगळ्याच गोष्टी स्पष्ट सांगितल्या की ज्या माणसांना त्रास, ज्या सामान्य जनतेला त्रास होतोय असं सांगून अशा तऱ्हेची सगळी बडबड केली जाते। सामान्य माणसाला त्रास होतोय, सामान्य माणसाला त्रास होत नाही असं कोणीच म्हणत नाही, पण ज्या सामान्य माणसाला त्रास होतो त्या सामान्य माणसाने देशहिताच्या या मुद्द्यावरती स्वतःला सरकारच्या पाठीशी उभं केलेलं आहे। पण ज्यांचे हात चिमटले, ज्यांना स्वतःला या निर्णयाचा त्रास होतोय असे पक्ष मात्र थैथयाट करतायत। माधव भांडारीजी, राज ठाकरेंनी असं देखील म्हटलंय की देश या निर्णयामुळे अराजकतेकडे जाईल, काय म्हणणं आहे तुमचं यावर? त्यांच्या प्रत्येक वाक्यावरती मी प्रतिक्रिया देत राहिली पाहिजे अशी आवश्यकता नाही। धन्यवाद माधव भांडारीजी, तुम्ही जय महाराष्ट्र संवाद साधल्याबद्दल। तर मोदींच्या निर्णयाचा ज्या पक्षांना त्रास होतोय त्यांनी हे वक्तव्य केल्याचं माधव भांडारी, भाजपचे मुख्य प्रवक्ते, यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी दोन उंदरांसाठी मोदींनी घर जाळल्याची टीका केली होती आणि नोटाबंदीचा निर्णय फसल्यास देश खड्ड्यात जाईल अशी टीका देखील त्यांनी केली होती। मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी राज ठाकरे बोलत होते। मोदी सरकारनं 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। एकंदरीत या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत देखील करण्यात येत आहे, मात्र या निर्णयावर टीका देखील करण्यात येते। काळा पैसा रोखण्यासाठी मोदींनी हा निर्णय घेतलाय, मात्र काळ्या पैशावाल्यांवर धाडी का टाकल्या जात नाहीत असा सवाल देखील राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केलाय।